तिसरा मुद्दा तन्वी आणि रेवाचा. अरे तिथे तन्वीने सगळ्यांना सांगितलं की मी या घेते, तू याला घे. प्रभूला बोललं तू राकेश दाला घे. प्रभूला हे पण सांगितलं की कसं काय काय बोलायचं. हा, त्यानंतर इथे यांचं पण ठरलं आपापसात की मी याला चूज करतो डिस्कशन करून. आता संकेत शेवटलाय त्याचा, तोने विशालला विचारलं मला वाटतं तन्वी किंवा रेवा. विशाल बोलला एक काम कर एस तू रेवा बद्दल बोल. अरे हा टास्क मधला डिस्कशनचा पार्ट आहे, त्यांना तो टास्क जिंकायचा आहे. आणि ऑब्विस आहे जर तन्वी बद्दल तो बोलला असता हा तर ऑब्विस तन्वीने जोरदार काउंटर देऊन तिथे डगमग झाली असती. मग आपण तो बायसनेच याचा दिसला असता. ते म्हणून त्याने रेवाला चूज केलं. तर हा कोणता पॉइंट आहे की तू विशालचा ऐकतो. हा, आणि कॅप्टन्सीचा टास्क. मग मला इथे म्हणायचंय की तू तुझी इम्युनिटी विशालला दिली. हा, अरे 5च्या वेळेस तुम्ही ज्या तन्वीला टास्क विन बोललेत ना, हा तिने जर डोकं वापरून प्रभूचे घेतले असते ना तर ती कॅप्टन बनत होती. मग तिची इम्युनिटी प्रभूला नाही गेली. हा, तिची इम्युनिटी तिने प्रभूला नाही दिली का. पण इथे बिग बॉसला हे नाही दिसत. अरे तुम्ही किती बायस खेळणार, बस ना भाई, तर विशालला त्याचा गेम खेळू द्या ना. आणि नसेल खेळायचा तर बाहेर काढा, बघू तुमच्यात कोण आहे जो टास्क खेळतोय. म्हणजे एवढा राग येत होता ना एक विशाल सपोर्टर म्हणून. अरे जे मुद्दे मांडताना तुम्ही जे 4 पॉईंट दिले ना, मी लिहून घेतलेले ते 4 पॉईंट. अरे ते 4 पॉईंट पण व्हॅलिड नाहीये तुमचे. सेम माझ्याकडे रिझन आहे दुसऱ्यांसाठी पण त्यांना काही नाही बोललं गेलं.